स्ट्राइकला आहे तो चंदू, नॉन स्ट्राइकला तो ओमकार आणि बॉलर आहे तो सचिन. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिल्यासाठी घेऊन सचिन सर आणि हा उत्कृष्ट पहिला तटवला, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक खाली पाहूया झेल होतो का आणि हा आल्या आल्या स्वागत केलंय सचिन सर यांनी विकेट घेऊन आपल्या संघाला नक्कीच चांगला एक धक्का घेऊन दिलाय सचिन सर यांनी. आणि अजित बाशीचा पहिला फलंदाज मैदानाबाहेर 0 मध्ये आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते महमूद. उत्कृष्ट असा घेल घेतलाय तो गोविंद यांनी. पहिल्या बॉलला आल्या आल्या अजित बाशी संघाला झटका दिलाय सचिन सर यांनी. व्यवसायाने ऍडव्होकेट असले तरी त्यांच्याकडे चांगली अशी खेळाडू वृत्ती आहे, ही प्रत्येक दर रविवारी आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय काहीशी फिल्डिंग सेट करताना आणि पाहूया आता स्ट्राइकला आला तो नवीन फलंदाज महमूद. पाहूया कशा प्रकारचे योगदान देतो आपल्या संघाला महमूद. आणि हा सचिन सर यांचा काहीसा बाहेरचा वाईड बॉलचा इशारा अरविंद काका यांचा. आणि यापूर्वी होणारा सामना आहे तो माऊली 11 वर्सेस 11 स्टार. दोन्ही संघाच्या संघनायकाने थोड्या वेळातच आपण टॉससाठी यायचंय. पुढील बॉल सचिन सर यांचा. महमूद याला बॉल तटवलाय, बॉल जातो सागरच्या दिशेने. पाहूया सागर किती धावा देतो. नक्कीच महमूदने दुसरी धाव चपळाईने घेतले आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 3, 1-3. पाहूया पुढील बॉल सचिन सर यांचा. महमूद याला पंचानं पार केला आणि उत्कृष्ट असा बॉल सोडला, परंतु वाईटच्या सोबत अतिरिक्त धाव. हा दुसरा वाईट बॉल आला तो सचिन सर यांचा. धावसंख्या झाली ती 4. बॉल परफेक्ट. पुढील बॉल पंच पंकज घाडगे याने काहीसा डिस्कशन चालू आहे. पाहूया. लिहायला पण जागा संपली हो. सचिन सर यांचा काहीसा किपला देखील बॉल समजला नाहीये. पाहूया. 1 धाव लेग बायच्या स्वरूपात घेतले. धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली ती 5. पाहूया आता नव्याने स्ट्राइक आलाय तो ओमकार. एक उंच असा खेळाडू ओमकार. पाहूया सचिन सर यांना कसं आव्हान देतो. ओमकार स्वतः आव्हान घेतो. पंचानं पार केलंय, बॉल सोडलाय आणि हा उत्कृष्ट असा बॉल नाही बोलू शकत. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आणि धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 6. आतापर्यंत 3 वाईड दिलेत पंकज सचिन सर यांनी. पाहूया पुढील बॉल आणि उत्कृष्ट तटवला आहे, परंतु क्षेत्ररक्षक येईना. 1 धाव नक्कीच मिळेल आणि उत्कृष्ट अशी यष्टीरक्षकाची जबाबदारी पाडतो तो चिन्मय. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 7.
मिनिटं स्कोर कर ना. 4 बॉल. पाहूया पुढील बॉल महमूद आला, परंतु महमूदला काहीच बॉल संबंध, बॅटचा आणि बॉलचा काहीच संबंध होत नाही. बॉल जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या थांबली ती मात्र आणि 7. कदाचित वाईट दिले नसते तरी धावसंख्या आता बघायला मिळाली ती मात्र आणि मात्र 4 सॉरी 3. पुढील बॉल सचिन सर यांचा महमूद आला आणि पुन्हा एक उत्कृष्ट असा बॉल टाकलाय. महमूदला बॉल काही संबंध नाही आणि सचिन सरांची ओव्हर संपले आणि या 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या थांबली ती 7. 1 बाद 7. पाहूया पुढील गोलंदाज अर्जुनला हैदरला कॉल कर आणि अशोकला मॅच आहे यानंतर. आणि आता नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय तो या लिगल संघाचा एक आयकॉन प्लेयर हरेश भोसले, एक अष्टपैलू खेळाडू आहे. जर का हरेशने हॅट्रिक घेतली तर समाधान घाडगे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धावसंख्या झाली ती 1 बाद 7. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 7. कृपया हा प्रॅक्टिसचा टाइम नाहीये. स्ट्राईकला आहे तो ओमकार, नॉन स्ट्राईकला आहे तो महमूद आणि हरेशचा पहिला बॉल ओमकार याला काहीसा 7-8 धावाचा रन 55 पार केले. बॉल सोडलाय ओमकारच्या दिशेने आणि बॉल तटवलाय. बॉल जातो सीमारेषा पार, कणकणीचा असा षटकार. उत्कृष्ट अशी खेळली, उत्कृष्ट फटका आणि आल्या स्वागत केले ते हरेश याच्या षटकाराने ओमकार याने. धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 13. सचिन सर यांनी जरी अतिरिक्त धावा दिला तरी त्याने एकही मोठा फटका दिला नाही, परंतु नक्कीच आल्या हरेशला एक मोठा फटका बसलाय. पाहूया कसं कमबॅक करतो हरेश. आणि उत्कृष्ट असा ब्लॉक बॉल होता परंतु तेवढ्या चपळाईने ठोकलाय आणि 1 धाव नक्कीच मिळाले. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली ती 14. पुढील बॉल हरेशचा महमूद आला आणि उत्कृष्ट तटवला कॅचचा प्रकारे आणि हा रन आउट झालाय. महमूद उत्कृष्ट झेल घ्यायचा प्रयत्न केला होता हरेश याने, परंतु झेल मिस झाला. पण हरकत नाही, त्याने स्वतः एक रनआउटची विकेट घेतले महमूद याची आणि हा दुसरा धक्का मिळालाय तो अजिबात या संघाचा. अत्यंत चपळ आणि चपळ असा प्लेअर आहे तो हरेश. चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय. आणि आता पुढील फलंदाज आलाय तो सुशांत पवार मुक्काम जावळे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी. माऊली लेवल आणि 11 स्टार या संघाच्या दोन्ही संघनायकाने पुढील 5 मिनिटात यायचे. पाहूया ओमकार याला उत्कृष्ट तटवला बॉल येतो पाहून जवळ पाहून प्रमोद इथे उपलब्ध. नक्कीच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण म्हणायचं. प्रमोद 1 धाव दिले. धावसंख्या झाली ती 15. स्ट्राईकला आलाय तो रत्नागिरीचा आयकॉन प्लेअर सुशांत. येस.
एक उंच असा बलाढ्य खेळाडू सुशांत, मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता, त्यांचा झेल घेण्यासाठी चालले ते रोहित. पहिले झेल घेतो का सुशांतचा? सुशांतचा पहिलाच बॉल हरेशाचा. पाहूया, पंचानं पार केलंय, सुशांतच्या दिशेने बॉल सोडलाय आणि हा उत्कृष्ट अटवायचा प्रयत्न करून बॉल जातो तो डॉट. काहीच समजलं नाहीये, बॅटचा बॉलचा काहीच संबंध नाही, बॉल जातो निर्धाव. धावसंख्या थांबली ती 15 आणि पंच अरविंद काके यांचा लास्ट बॉलचा इशारा. पाहूया, आणि हा उत्कृष्ट असा बॉल टाकला होता, परंतु एकदा उत्कृष्ट फटका आणि काहीस गचा क्षेत्र आणि हा बॉल जातोय रावलपिंडी बोगदामधून चौकार. या चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 19. दोन ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या पोहोचली ती 19. पहिल्या ओव्हरला 7 धावा होत्या व त्यानंतर या ओव्हरला आल्या त्या 12. अशी धाव संख्या झाली ती 19. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरे षटक घेऊन आला तो प्रमोद. या इनिंगच्या अंतिम 12 बॉलचा खेळ शिल्लक. आयोजकांकडून एक सूचना आली आहे, जर का आपण कॅश दिला तरच त्याची अनाउन्स केली जाईल. पाहूया, प्रमोद याचा पहिलाच बॉल ओमकार याला काहीस 7-8 पावलाचं रनअप पंचांच्या उजव्या दिशेने मारा करेल प्रमोद. पाहूया, पहिलाच बॉल ओमकार याला आणि हा वाईड बॉल अरविंद काका यांचा इशारा आणि या धावेने वाईटने धावसंख्या झाली ती 20. बघूया, प्रमोदचा पुढील बॉल ओमकार याला आणि उत्कृष्ट असा बॉल टाकलाय. पाहूया, लेग बायच्या स्वरूपात नक्कीच एक धाव मिळाले, धावसंख्येत भर पडले, धावसंख्या झाली ती 21. नक्कीच या कामोडे नगरीच्या भविष्यासाठी हिरो किड्स प्री स्कूल घेऊन आले प्ले बॉय टू 7 पर्यंत उत्कृष्ट शिक्षण. नक्कीच या आपल्या कामोड्यातील लहान मुलांच्या भविष्यासाठी या शाळेची स्थापना झालेली आहे. आपल्या कामोड्यातील ज्या ज्या लहान मुलांना ज्या ज्या पालकांना विनंती आहे की नक्कीच या हिरो किड्स स्कूलला नक्कीच आपण भेट द्या. आपल्या नक्कीच भारताच्या भविष्यासाठी आपले योगदान देण्यासाठीच या हिरो किड्स स्कूलने आपली तयारी केलेली आहे. नक्कीच आपल्या मुलांना तिथे भेट देण्यासाठी घेऊन जायचे. या संपूर्ण आजच्या टुर्नामेंटसाठी त्यांनी मोठे योगदान दिलंय आणि सुशांत याचा उत्कृष्ट असा फटका, बॉल चालला स्क्वेअरच्या दिशेने, आर पार खणखणीत षटकार आणि या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 27. यासाठी सुशांतला रत्नागिरीचा एक आयकॉन प्लेअर बोललं जातं. सुशांतकडे मोठमोठे फटके खेळायची क्षमता आहे. सुशांतची जशी उंची मोठी आहे त्यानुसारच तो मोठमोठे फटके खेळत असतो, हे आम्ही प्रत्यक्षात पाहिलं आहे. बघूया कशा प्रकारे कमबॅक करतो का प्रमोद, की मोठा फटका घेतो तो सुशांत. बघूया, पंचानं पार केलंय, बॉल सोडला सुशांत दिशेने आणि काहीसा अतिरिक्त प्रमोदने एक धाव दिले वाईटच्या स्वरूपात. एक धाव्याने भर पडली, काहीसा प्रेशर मध्ये खेळतोय तो कदाचित प्रमोद. धावसंख्या पोहोचली ती 28. वाईट पाहूया, प्रमोदचा पुढील बॉल सुशांत याला आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. काहीसा प्रेशर मध्ये खेळतो तो प्रमोद कदाचित. हॅलो,
पाहूया षटकाराचा जास्तच इफेक्ट घेतलाय तो प्रमोद याने, परंतु नक्कीच कमबॅक करेल अशी अपेक्षा आहे. पाहूया पंचानं पार केले बॉल थोडं सुशांत दिशेने आणि हा उत्कृष्ट फटका बॉल स्टेट ड्राईव्हच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक तैनात तिथे 2 धावा पूर्ण केल्यात चांगल्या प्रकारे ओमकार यांच्या सोबत आणि धावसंख्या पोहोचली ती 31. अजूनही 9 बॉलाचा खेळ शिल्लक आहे. प्रमोदचा पुढील बॉल सुशांत याला आणि पुन्हा दिलाय बॉल, पुन्हा बॉल जातो षटकार. खणखणीत असा आरपार षटकार प्रमोद याला दुसरा या ओव्हरमध्ये आलेला षटकार सुशांतच्या बॅटमधून आणि धावसंख्या पोहोचवली ती 37. धावसंख्या पोहोचली ती 37. 2 बाद 37. रबर बॉल मध्ये खेळताना नक्कीच अशा मोठमोठे फटके खेळण्याची प्रत्येक संघनायकाला प्रत्येक खेळाडूला अपेक्षा असते. पाहूया पुढील बॉल सुशांतसाठी प्रमोद याचा आणि उत्कृष्ट असा बॉल ऑफसाइड ब्लॉक मारलाय. रोहित तिथे तैनात, एक धाव नक्कीच रोखली रोहित याने आणि उत्कृष्ट असा थ्रो दिला रोहित प्रमोदकडे. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 38 आणि प्रमोद याचा शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया कशा प्रकारे प्रमोद याला बॉल टाकतो, किती धावा देतो त्याच्यावर देखील आमचं लक्ष आहे. 1 2 3 4 5 6. पाहूया पंचांना पार केलं, बॉल सोडलाय ओमकार दिशेने हा आणि पुन्हा एक अतिरिक्त वाईट बॉल प्रमोद याचा. कदाचित आतापर्यंत प्रमोद याने 1 2 3 4 वाईट बॉल टाकले, 4 वाईट बॉल टाकले आतापर्यंत प्रमोद आणि 2 षटकार घेतले. हेच अतिरिक्त धाव हे खूप महागात पडण्यासारखी आहेत. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करेल. धावसंख्या झाली 39 आणि हा पुन्हा एक वाईड बॉलचा इशारा. प्रमोद यांना काहीच लेन मिळत नाही असं वाटतंय. 5वा वाईट टाकलाय प्रमोद यांनी. टोटल 10 बॉल टाकले आतापर्यंत त्यांनी 10 बॉल टाकले, त्यामध्ये 5 बॉल वाईट, 2 षटकार, एक डबल एक सिंगल आणि 2 लेग बॉल. धावसंख्या झाली होती 40. पाहूया आणि पुढील असा लो बॉल, परंतु ओमकारने बॉल पाठवला सीमा रेषा पार असा खणखणी षटकार 9+6 ना आणि ओव्हर चेंज चा इशारा आणि षटकार आणि धावसंख्या भर पडली. धावसंख्या झाली ती 46. काहीस अति महागडं षटक म्हणू शकतो ते प्रमोद याचं. 3 षटकार, टोटल 27 धावा दिल्या प्रमोद याने. अनपेक्षित होतं प्रमोद कडून, परंतु ते घडून गेलं कारण क्रिकेटचा गेम आहे. खेळ म्हटलं की अति धावा देणे घेणे हे आलंच म्हणा, परंतु नक्कीच आपल्याला यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि पंचाकडून अंतिम षटक घेऊन आले ते गोविंद. इलेव्हन स्टार आणि माऊली संघाच्या संघनायकांनी कृपया लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. पाहूया पहिलाच बॉल प्रमोद याचा सुशांत याला आणि हा उत्कृष्ट तटवला बॉल जातोय इजाज भाई यांच्याकडे. 1 धाव मिळाले आणि धावसंख्या झाली ते 47. 47 लॉस ऑफ 2 विकेट. पाहूया आणि स्ट्राईकला आलाय तो आता ओमकार. ओमकारने देखील आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत, सुशाने देखील 2 षटकार ठोकलेत. माऊली संघाचे कप्तान गणेश शेट्टी आलेले आहेत, मंडळाकडून हार्दिक स्वागत. आणि हा पहिलाच बॉल डॉट बॉल टाकलाय तो, सॉरी दुसरा बॉल गोविंद सर यांनी. पाहूया अंतिम 4 बॉल शिल्लक. पाहूया
आणि हा बॉल पुन्हा इनसाइड एज लागला आहे. बॉल जातो कीपरकडे. एक धावेने भर पडली. धावसंख्या झाली ती 48. इलेव्हन संघाचे कप्तान इथे आलेले आहेत. बघूया अंतिम 4 चेंडू शिल्लक. गोविंद सर यांचे सर 3. आणि हा सुशांतच्या बॅटमधून आलेला खणखणी तिसरा षटकार. उत्कृष्ट खेळी सुशांत याची. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 54. लॉस ऑफ 2 विकेट. संघाचं अर्धशतक पूर्ण करून दिलं सुशांत याने आणि स्वतः वैयक्तिक तिसरा षटकार ठोकला सुशांत. आतापर्यंत सुशांत 8 बॉल खेळले आणि 26 धावा पटकावल्या सुशांत याने. अंतिम 2 बॉल शिल्लक. कशा प्रकारे सुशांत खेळतो पाहूया. आणि पुन्हा एक दिला, परंतु नक्कीच हा बॉल आतमध्येच आहे. फिल्डर प्रमोद आणि हा प्रमोदकडून उत्कृष्ट असा झेल सुशांत याचा. नक्कीच प्रमोद यांच्या गोलंदाजीतून बऱ्याचशा धावसंख्या गेल्या होत्या, परंतु मोठ्या फलंदाजाला रोखण्यात सक्सेसफुल ठरला तो प्रमोद. आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी आलाय तो अजित ब्लास्टर्सचा धडकेबाज फलंदाज सागर परब. कोकण सुपुत्र सागर. नवीन ग्लोव्ज घेऊन आलाय तो सागर. बीच में हो जाना चाहिए ना भाई. आणि हा अंतिम चेंडू आहे सागर साठी. भैया गोविंद कशा प्रकारे गोलंदाजी करतात. पंचांना पार केले. बॉल सोडला सागर दिशेने, परंतु बॉलचा आणि बॅटचा काहीच संबंध नाही. परंतु नक्कीच पायाने धाव घेतले आणि 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 55 आणि जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 56 धावांचं आव्हान ठेवले ते लिगल या संघासमोर. तर यापुढे होणारा सामना आहे तो माऊली 11 वर्सेस 11 स्टार यांच्यामध्ये टॉस होतोय. 56 जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. 56 धावांचं आव्हान आहे लिगल या संघाला. नक्कीच आपल्याला सांगण्यात आनंद होतोय की युरो किड्स प्री स्कूल या शाळेमध्ये आपण नक्कीच आपल्या मुलांसहित या शाळेला आपण भेट द्या, कारण की या शाळेमध्ये प्री स्कूल टू 7 पर्यंत उत्तम दर्जाचे शिक्षण दिलं जातं. तुम्हाला ऍड्रेस आहे हा त्याचा सेक्टर 7 कामोटे श्रद्धा हेरिटेज बिल्डिंग. आणि श्री गणेशाचे सर्व आधारस्तंभ रवी मस्के हे पुढील मॅचचा टॉस घेत आहेत. तिकडे कॅमेरा आहे. आणि बघूया कोण बघतोय. ओके आणि रवीजी यांनी टॉस उडवला. पाहूया कोणाच्या दिशेने असेल. कोण जिंकला? 11 स्टार याने नाणेफेक जिंकल्या. लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. आणि आमच्या रायझिंग स्टारचे एक अष्टपैलू आणि आमच्या कुकुळशीपुत्र एक उत्कृष्ट समालोचक संतोष जाधव इथे आलेले आहे. संतोष जाधव यांचं मंडळाकडून हार्दिक स्वागत आहे. 2 मिनट में हल्का हो गया तो मैं हल्का हो गया.
मुंबई श्री गणेशाचे एक आक्रमक असे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मुंबई पोलीस जयजी पाटील साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत मैदानावरती. संपूर्ण मोरिया 11 कामोठेकडून आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि झी क्रिक आपण ही घर बसल्या या टुर्नामेंटचा आनंद घेऊ शकता. ते झी क्रिक ऑन या यूट्यूब लाईव्हच्या चॅनल मार्फत या संपूर्ण दिवसभराचा आपण आनंद घेऊ शकता. यासाठी अमूल्य योगदान दिले ते सँडी भगत आणि यांच्या संपूर्ण टीमने. त्यांचे देखील मोरिया 11 संघाकडून हार्दिक अभिनंदन आणि आभार आहोत. आणि आता 56 धावांचा डोंगर पार पाडण्यासाठी लिगलचे सलामीर फलंदाज चिन्मय आणि हरेश मैदानाचा ताबा घेताना दिसत आहेत. मैदानाकडे चालताना पाहूया हरेश आणि चिन्मय कशा प्रकारचं योगदान आपल्या संघाला देईल. 56 धावांचा डोंगर उभा करून ठेवलाय तो अजित ब्लास्टरच्या धडाकेबाज फलंदाजांनी. यामध्ये अमूल्य असं या 55 धावांसाठी योगदान होतं ते सुशांत आणि ओमकार याचं. परंतु आलेले दोन्ही सलामीर फलंदाज देखील तेवढे बलाढ्य आहेत. चिन्मय आणि हरेश. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन आलाय तो महमूद. स्ट्राईकला आहे तो चिन्मय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो हरेश. पंच आहेत ते पंचांची कामगिरी पार पडतात ते अरविंद काका आणि लेग अंपायर आहे ते अमोल. पहिलाच बॉल महमूदचा चिन्मय आला. पंचांना पार केलं. बॉल सोडला चिन्मयच्या दिशेने आणि बॉल उत्कृष्ट टाकलाय. चिन्मय यांना काहीच समजलं नाहीये. बॉल गेलाय डोक्यात सबरून. स्ट्राईकला आहे तो चिन्मय, नॉन स्ट्राईकला आहे तो हरेश. पहिलाच बॉल निर्धाव. महमूदचा पुढील बॉल चिन्मय आला. एक वादळी खेळ करणारे बॅट्समॅन आहे तो चिन्मय. पाहूया आणि नक्कीच हा आउटसाइड एज लागून बॉल झेल बाद होतो तो चिन्मय आणि पहिलाच मोठा धक्का बसतो चिन्मयच्या स्वरूपात. महमूद आला पहिला झटका घेण्यास सक्सेस होणार राहतो महमूद. आणि पहिलाच उत्कृष्ट झेल घेतलाय तो यशोलक्ष सुशांत पवार याने. आणि आता संघाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आलाय तो तुषार. बॅटिंग साठी आहे खूप हुशार. पाहूया कशा प्रकारे योगदान देईल आपल्या संघाच्या विजयासाठी. महमूदचा पुढील बॉल तुषार याला आणि हा पुन्हा थर्ड बॉल टाकलाय तो महमूद याने. सेम बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी ती महमूदची. कीपर देखील बॉल पकडताना काहीसा कन्फ्युज होतो. अशी उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो महमूद. आतापर्यंत 3 बॉल डॉट गेले त्यामध्ये 1 विकेट गेले. पाहूया महमूदचा फुल बॉल आणि हा उत्कृष्ट तटवला बॉल जातो सीमारेषा पार. पंचांचा निर्णय चौकार. गल्लीच्या वरतून उत्कृष्ट असा पुल करून ते ढकलून गेला फक्त तुषार याने आणि बॉल गेला सीमारेषा पार. आणि या 4 धावेने काही कारणास्तव तांत्रिक अडचणीस्तव पंचांचा निर्णय बदल आला. हा दिलाय षटकार.
लाईन दोरीमुळे थोडा काहीसा तांत्रिक अडचण झालेली आहे, परंतु पंचांचा निर्णय आला. तो षटकार तुषारने वैयक्तिक आणि संघाचं षटकाराने खातं खोललंय. पुढील बॉल महमूदचा तुषार यांना, आणि हा पुन्हा काहीसा न समजण्यासारखा चेंडू. येस, डॉट बॉल. 6 बॉल झाले आतापर्यंत, 5 बॉल झाले, त्यामध्ये 1 विकेट आणि 1 षटकार आलाय. धावसंख्या आहे ती 6. गाड्या घेऊन आणि हा पुन्हा एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी ती महमूदची. 6 बॉल टाकले, 6 धावा दिल्या आणि 1 सफलता, 1 विकेट घेतली. खूपच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी ती महमूदची. आणि जर का लिगलला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना 18 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 50 धावा असं समीकरण आहे. आणि या रबर बॉल मध्ये जी काही समीकरण आहे ती अशक्य अशी नसतात म्हणू शकतो. गेल्या वेळच्या मॅच मध्ये बघाल तर रोशन म्हात्रे यांनी मात्र 14 बॉल मध्ये 51 धावा ठोकल्या होत्या. तर इथे 18 बॉल आहेत आपल्याकडे जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारचे योगदान आपल्या संघाचा देईल तो हरेश आणि तुषार. आणि आता पुढील गोलंदाज लांबवरून आलाय कपिल. कपिल यांना काहीसा कान मंत्र देतोय सुशांत पवार. कपिल वैयक्तिक पहिला आणि संघाकडे दुसरे षटक घेऊन आलाय तो कपिल. बघूया कशा प्रकारचं योगदान देईल तुषार. पहिला महमूदची ओव्हर झाली होती, त्यामध्ये उत्कृष्ट बॉल टाकली होती महमूद याने. पुढील बॉल कपिल याचा उत्कृष्ट असा बॉल. आतापर्यंत जेवढे बॉल पडले ते सेम रेंजने चाललेत. बघितलं आता बॅट्समॅनच्या डोक्यासमोरून डोळ्यासमोरून बॉल निघून चालला. बॉल काही समजत नाही. पुढील बॉल कपिलचा हरेश आला आणि हा तटवायचा प्रयत्न, परंतु शॉट काही मोठा आला नाहीये. परंतु चपळाईने नक्कीच हरेश याने 2 धावा चोरल्यात आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 8. बोलो ना. हाँ नहीं ना. ठीक है ओके ओके ठीक आहे. पंचांचा वाईड बॉल, नो बॉल, वाईड बॉलचा इशारा आणि वॉर्निंग दिली. 2 मिनिटं थांबायचंय. पंच काहीसं डिसिजन मध्ये याआधी आपण अनाऊन्स केलं होतं की डोक्याच्या वरून पहिला बॉल गेला तर नो बॉल असेल. आयोजकांकडून आम्हाला एक सूचना आली होती की पहिलाच बॉल जरी डोक्यावरून गेला तर नो बॉल असेल. पंकज गाडगे यांच्याकडून सूचना आली होती की पहिलाच बॉल डोक्यावरून गेला तर नो बॉल असेल. पाहूया नक्कीच निर्णयामध्ये परिवर्तन होतं. हा नो बॉलचा इशारा. विजय भाईंचं बारकाईने लक्ष आहे मॅचकडे, हे नक्कीच दिसतंय. पहिलाच बॉल हा नो बॉल दिला. बघूया फ्री हिट असेल हरेश, आणि हा हरेशचा काहीसा फटका फसला आहे. 1 धाव नक्कीच मिळाले. 2 धाव की चपळाईने चोरल्यात आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती मात्र 11. प्रत्येक खेळाडूचं असं बारकाईने लक्ष पाहिजे असं इजज भाईचं होतं, कारण त्यांना लक्षात होतं की आयोजकांकडून सूचना आली पहिलाच बॉल डोक्यावरून गेला तर हा नो बॉल देण्यात येईल. त्याचाच फायदा इजज भाई यांच्या 1 धावाने झालाय. पाहू पुढील बॉल हरेशचा, आणि हा उत्कृष्ट भिरकावून दिलाय. बॉल जातो सीमारेषा पार. कणकणी असा हरेशचा पहिलाच षटकार आणि या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 17. 1 बाद 17.
याआधीच बोललो होतो लिगल संघाचा एक आयकॉन प्लेअर आहे तो हरेश. अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी करण्याची क्षमता आहे ती हरेशकडे. त्यालाच अनुसरून याने हा एक मोठा फटका घेतलाय. आणि हॅलो आणि आता सामना पोचलाय तो 14 बॉल 39. पाहूया पुढील बॉल. हॅलो 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 आणि काहीसा झेल सोडण्यात आलेला आहे, परंतु नक्कीच 3 धावा उत्कृष्ट अशा चोरला. पुन्हा काहीसा गचाव थ्रो आणि हा 4 धावा हरेश याने धावून पूर्ण केल्यात आणि या 4 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 21. ये होने दो उसके बाद सब ठीक है. ओपन एडमिशन ओपन हो गया. आणि कपिलाचा अंतिम बॉल हरेश आला आणि हा पुन्हा एक दिला उचलून. बॉल जातो सीमारेषा पार. कणकणीत असा षटकार. उत्कृष्ट आणि आक्रमक खेळ करतो तो हरेश. या ओव्हरमध्ये याने दुसरा षटकार ठोकला हरेश याने आणि नक्कीच धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 27 आणि काहीसं परिवर्तन घडताना दिसतंय या इनिंग मध्ये. आणि आता मात्र समीकरण राहिले ते 12 बॉल आणि 29 धावा. बारा बॉल आणि 29 धावा असं समीकरण. 12 बॉल आणि 29 धावांचं समीकरण आहे. बघूया अजित मास्टर या संघाचे गोलंदाज कशा प्रकारचं हे आवाहन रोखून धरतात की लिगलचे आक्रमक फलंदाज हे आवाहन स्वीकारून ह्या धावा पूर्णत्वास नेतात. याचं प्रत्येकाकडे लक्ष असेल. आणि आता बॉलर नवीन बॉलर अमन हा उत्कृष्ट असा गोलंदाज. या आधी जेवढ्या मॅच बघितल्यात अमनकडून उत्कृष्ट गोलंदाजी केले. नक्कीच 12 बॉल 29 असं आव्हान ठेवलंय. स्ट्राईकला आहे तो तुषार आणि अमन याचा काहीसा 7-8 पावलाचा रनअप आणि सामना आलाय तो 12 बॉल आणि 29. पाहूया अमनचा पहिलाच बॉल तुषार याला आणि काहीसा मागे आपडलेला चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. या अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 28 आणि नक्कीच नो बॉलच्या नंतर असेल तो फ्री हिट. बघा नीट फ्री आहे फ्री हिट. सचिन सर आलेले आहेत माऊली संघाचे. सर्व मंडळाकडून हार्दिक स्वागत आहे. आणि पाहूया आणि हा पुढील पहिलाच बॉल दुसरा बॉल आम्हाला डॉट घेतला. चांगल्या प्रकारे कमबॅक केलंय. तुषाराला बॉल काहीच समजलं नाहीये. पाहूया समीकरणामध्ये कसा बदल होतो बदल घडतो. बदल हा घडून आणला जातो आणि पुन्हा मागे असा आपटलाय बॉल. पंचांचा पुन्हा एक नो बॉलचा इशारा. प्रत्येक खेळणाऱ्या खेळाडूला एक सूचना आहे. पहिलाच बॉल का जर का आपला डोक्यावरून बॅट्समनच्या जर का डोक्यावरून जातो तर कंपल्सरी नो बॉल असेल. कंपल्सरी पहिला बॉल तुमच्या डोक्यावरून गेला तर नो बॉल असेल आणि त्याच्या पुढील बॉल प्रत्येकाला माहिती आहे फ्री हिट असेल. धावसंख्या झाली ती 29. 11 बॉल आणि 27. समीकरणामध्ये बदल घडत चाललाय. 27 11 बॉल 27. 1 मिनिट. नो बॉल प्लस 1 ना. नो प्लस 1 आहे सॉरी. तांत्रिक अडचणीस तो काहीसा बदल. 11 बॉल. पहिला पुढील बॉल अमनचा हरेश आला आणि पुन्हा एक बॉल रापकन निघून गेलाय. काही समज नाही. धावसंख्या झाली ती 31.
एक मिनिट 30. सेकंड बॉल डोक्याचा वर गेला पहिला बॉल नाही द्यायचा पाहूया पुन्हा एक बॉल उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी ती अमन याची. त्यानंतर अनाऊन्स कर या मॅच नंतर की दुसरा बाउन्स नो असेल उत्कृष्ट कमबॅक अमन यांच्याकडून. पाहूया पुढील बॉल. पाहूया सरदार अमनचं काहीच 7-8 पावलाचा रन निघालाय हरेशच्या दिशेने. पाहूया आणि उत्कृष्ट असा बॉल तटवलाय. बॉल जातोय सीमारेषा पार कणकणीत असा षटकार हरेशच्या बॅट मधून आणि या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 36. आणि जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 20 धावांचं आव्हान आहे. अशक्य असं आव्हान आहे. नक्कीच तुषार आणि हरेश या आव्हान पूर्णत्वास नेऊ शकतो अशी अपेक्षा आहे. परंतु अमनकडे देखील हे डॉट बॉल घेण्याची अपेक्षा आहे. अमनचं हे निर्णायक षटक असेल. पुढील 2 बॉल देखील खूप निर्णायक असतील. पाहूया 8 बॉल आणि 20 धावा. लिगल जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. अमनने 55 पार केले. हरेच्या दिशेने बॉल सोडलाय. नक्कीच एक फटका खेळ मात्र क्षेत्ररक्षक महमूद खाली आणि उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो महमूद याने. आणि पुढील फलंदाज झाला तो रोहित. पाहूया आणि हा एक मोठा फटका आतल्या आत खेळला आहे. नक्कीच अमन खाली आहे. पाहूया आणि हा झेल ड्रॉप झालेला आहे आणि उत्कृष्ट अशा 2 धावाच्या पैने सोडल्यात रोहित याने. आणि जिंकण्यासाठी आता समीकरण बदललं आहे आणि समीकरण असं आहे ते 6 बॉल आणि मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 18.
पाहूया पहिला बॉल तुषारसाठी घेऊन आला 6 बॉल 18चे आव्हान पाहूया आणि उत्कृष्ट असा आणि रोहित याने एक धाव चोरून आव्हाने स्वतःकडे स्वीकारले आणि जिंकण्यासाठी 5 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पाहूया 5 बॉल आणि 17 कशा प्रकारे रोहितने आव्हान स्वीकारले, कशा प्रकारे फलंदाजी का रोहित आणि हा उत्कृष्ट असा बॉल टाकलाय ब्लॉक बॉल, परंतु नक्कीच इनसाइड एज लागले, एक धाव चपळीने सोडले आणि जिंकण्यासाठी 4 बॉल आणि मात्र 16 धावांची आवश्यकता आहे ती अजित बास्टेच्या संघाला. पाहूया फ्री बॉल तुषार याला आणि हा तटवाचा प्रयत्न परंतु बॉल आउटसाइड एज बॉल जातो गलीच्या दिशेने. अरे आणि काहीसा रनआउटचा हदरा झटका मिळालाय, तो रोहितच्या स्वरूपात काहीसा पाय घसरला परंतु नक्कीच रनआउट घेतलाय रोहित याला आणि हा तिसरा झटका बसला रोहितच्या स्वरूपात. आणि जिंकण्यासाठी समीकरण आले ते 3 बॉल आणि 15. आताचा जो बॉल असेल तो निर्णायक असेल कारण जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल आहे तो निर्णायक बॉल आहे. पाहूया गोविंद आले तुषारचा आणि हा उत्कृष्ट पटवलाय बॉल जातो सीमारेषा पार कणकणीत असा षटकार. आमचे मित्र संतोष जाधव बोलले होते नक्कीच मॅच येईल आणि हा षटकार घ्यायचा प्रयत्न करेल तुषार आणि नक्कीच प्रयत्नाला 100% दिले तुषार याने. आणि समीकरणामध्ये बदल, समीकरण आहे ते 2 बॉल आणि 9 धावा. तुषार याने उत्कृष्ट असा खणखणी षटकार ठोकलाय. कदाचित आतापर्यंत तुषारचा मला वाटतं दुसरा की तिसरा षटकार असेल. दुसरा षटकार. युवराज याला काहीसा सुशांतने कान मंत्र दिलाय. बघूया युवराज कशा प्रकारचं कमबॅक करतो. आणि हे काका मध्ये आलेले आहेत, मॅच चालू आहेत. पाहूया पुढील बॉल निर्णायक बॉल आणि हा उत्कृष्ट तटवलाय बॉल जातोय सीमारेषेच्या जवळपास 1 बाउन्स चौकार. उत्कृष्ट खेळी विजयाला अपेक्षित अशी खेळी करतोय तुषार आणि तुषारने पुन्हा एक चौकार ठोकून धावसंख्येमध्ये भर पाडले आणि जिंकण्यासाठी मात्र 1 बॉल आणि 1 षटकार असं आव्हान आहे कारण सामना हा कंपल्सरी चेस आहे. षटकाराची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 1 बॉल आणि 5 धावा जिंकण्यासाठी षटकाराची आवश्यकता. पाहूया आणि हा तुटवलाय परंतु बॉल जातो 1 बाउन्स सीमारेषे जवळपास. उत्कृष्ट खेळी केली ती तुषार याने परंतु आपल्या संघाला विजयाची पताका दाखवण्यासाठी असमर्थ ठरला तो तुषार परंतु आक्रमक खेळी केली होती. आणि उत्कृष्ट अशी विजयाची पहिलीच पताका फडकावली ती अजित बास्टे संघाने. नाही सॉरी ते